प्रेक्षकांनो नमस्कार, मी पूनम। आताच्या घडीची मोठी राजकीय बातमी आहे। लोकसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र ते आधीच नगरमध्ये आरोप प्रत्यारोपांचा राजकीय आखाडा पेटला आहे। खासदार सुजय विखे पाटील यांनी आज पारनेरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात लोकसभेत कोण पाहिजे, वाळू तस्करांना पोसणारा, बोगस डिग्री घेणारा की आणखी कोण असा थेट प्रश्न उपस्थितांसमोर मांडला। या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नका देऊ असे आवाहन करतानाच त्यांचे उत्तर तुमच्या लेकरांकडून समजू द्या, त्यांना ठरवू द्या तुमचा खासदार असा थेट टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी लगावला। त्यांच्या टीकेचा रोख अर्थातच पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्याकडे होता। खासदार विखे पाटलांनी नामोल्लेख टाळले असले तरी त्यांनी पारनेरमध्ये जाऊन थेट लंके यांनाच आडव्या हाताने घ्यायला केलेली सुरुवात बरीच बोलकी आहे। पाहूयात काय म्हणालेत विखे पाटील। काही लोक म्हणते हा प्रश्न कृषी मंत्र्याचा होता, गृहमंत्र्यांनी भेटून काय करतात, बरोबर। जेव्हा एखादा पेशंट असतो ना, त्या पेशंटला माहित पाहिजे की कोणत्या डॉक्टरकडे गेल्यावर गुण येतो। आता माझं पोट दुखत राहिलं आणि डॉक्टर म्हणतोय तर मी तुझं सीटी स्कॅन करा, काय डॉक्टरचा उपयोग आहे का? आपण मुन्ना एमबीबीएस नाहीये, आपण सुशिक्षित डॉक्टर आहोत, आपण डिग्री घेतलेला डॉक्टर आहोत, आपण डिग्री घेऊन उपचार करतो। आपण बिना डिग्रीचे कधीच उपचार केला आणि त्याची प्रसिद्धी कधी केली नाही की मतदान नेमकी टाकायचं कोणाला, त्याचं उत्तर मी तुम्हाला एकदम सोपं देऊन टाकतो। फार विचार करायची आवश्यकता नाही, पत्रकारांनी तुमच्या घरात हा प्रयोग करून पहा, तुम्हाला याचं उत्तर मिळेल। आता निवडणूक लागल्यावर कोणी ना कोणीतरी उभं राहील, 4-5 लोक उभे राहतील, मला मिळालं मी उभं राहील, सगळ्यांचे पॅम्पलेट तुमच्या घरामध्ये येतील। ते पॅम्पलेट तुमच्या घरामध्ये आल्यानंतर ते पॅम्पलेट तुमच्या घराच्या टेबलवर ठेवा, ज्याचा पॅम्पलेट असेल त्याचा, आणि उमेदवाराचा फोटो त्या पॅम्पलेटवर असतो। प्रत्येक घरात तुम्ही तुमच्या घरामध्ये कॉलेजला जाणाऱ्या ज्या मुलं आणि मुली असतील, कॉलेजला जाणारे तुम्ही नका निर्णय घेऊ, शेवटी मुलं निर्णय घेऊ द्या। कॉलेजला जाणारे सुशिक्षित मुलं आणि मुली यांना घरात बोलून घ्या आणि ते पॅम्पलेट ठेवून त्यांना म्हणा, हे जे फोटो आहेत उमेदवारांचे, तू मोठा झाल्यावर तुला यांच्यापैकी कोणासारखं व्हायचंय? हे जे फोटो आहेत यामध्ये ज्यांचे फोटो तुला दिसतात, तू मोठा जर झाला, तू जर मोठी झाली तर तुला या फोटोपैकी कोणासारखं व्हायचंय ते जे उत्तर देतील त्यालाच मतदान टाका, एवढी सुरुवाती मी तुम्हाला करायला लागली। या पलीकडे मला प्रचारही करायचा नाही। आता तुम्ही ठरवा, तुमचा मुलगा आणि मुलगी डॉक्टर करायचंय, वाळू तस्कर करायचंय, मटक्यावाला करायचंय का काय? खासदार विखे पाटलांनी पारनेरमध्ये 4 जाहीर सभा घेतल्या, त्यातून त्यांनी तालुक्यातील गुंडागर्दी आणि वाळू तस्करांना कोण कसे पाठीशी घालते यावर भाष्य केले। लंके यांना आता आडव्या हाताने घेताना विखे पाटील दिसत आहे। यावर लंके समर्थकांची प्रतिक्रिया काय येते हे पाहूयात। तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।